विरोधी पक्षाला आणि विशेषतः राहुल गांधी आणि काँग्रेस यांना महाराष्ट्रातल्या मतदारांनी जो जोरदार फटका दिलाय, त्या फटक्यानंतर हे विरोधी पक्षातली लोक शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये। विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहे। वेळीच शुद्धीत अवस्थेत या राहुल गांधीजी, हा आमचा तुम्हाला सल्ला आहे। निवडणुकीत पराभव का झाला याचं आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन करतायत। करायला पाहिजे होतं आत्मचिंतन, करतायत आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन। मतदार का वाढले, वाढले की नाही वाढले निवडणूक आयोग उत्तर देईल, आणि वाढले तर चूक काय? मतदारांनी नोंदणी केली असेल तर त्यांच्यावर शंका का? निवडणूक आयोगाने चोख काम करण्याचा प्रयत्न केला असेल तर यांच्या पोटात का दुखतंय? मतदार लोकसभा निवडणुकीत वगळले गेले होते। 8वाचा दिवस मतदान केंद्रावर लाखो, शेकडो, हजारोनी मतदार आमचं नाव सापडत नाही हे लोकसभा निवडणुकीत म्हणत होते। सर्वसाधारणतः त्यावेळेला जनतेमध्ये राग होता। तुम्ही पत्रकार, तुम्ही मीडियाची मंडळी, तुम्ही सुद्धा विविध ठिकाणी लोकसभेला त्या निवडणूक केंद्रावर गेला असाल। किमान 50-50 लोक तुम्हाला प्रत्येक निवडणूक केंद्रावर भेटते असेल, आमचं नाव मिळत नाही। मग लोकसभेत नावं गाळून तुम्ही विजय मिळवला होता का राहुल गांधीजी? हा थेट सवाल आहे आमचा। ज्या वेळेला जो काही आकडा 7 लाखाचा तुम्ही सांगता तो नव्हता, त्याच वेळेला तुम्हाला यश का मिळालं? लोकसभेत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामागे जी आकडेवारी राहुल गांधी मांडतायत, ते मतदार का वगळले गेले होते? आमचा प्रतिसवाल आहे। जेव्हा नावं गळतात, गाळली जातात, अधिकृत मतदाराला मतदानापासून रोखलं जातं, तेव्हा तुमचा आणि तुम्हाला यश मिळतं। आणि मतदारांनी एकदा फटका खाल्ल्यावर, निवडणूक आयोगाला जाग आल्यावर, आमच्यासारख्या सगळ्याच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मागे रतिबा लावल्यावर नावं नोंदवली गेली, तर अजब सवाल आहे लोकशाहीमध्ये। एवढी नावं का नोंदवली? कारण तुमचा आत्ता पराभव झाला म्हणून। आणि त्यामुळे राहुल गांधी यांचं वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा आहेत। निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करतंय, त्याला करू द्यावं। शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, या देशातील सर्व यंत्रणा बोगस आहेत, कामचुकार आहेत, बिनकामी आहेत। या पद्धतीचं अनास्थेचं वातावरण निर्माण करायचं, हाच तर शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे। मग या अजेंडावर राहुल गांधी तुम्ही बोलताय, न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सांगताय, ऐकायला तयार नाहीत। बरं, कोणी मतदार म्हणतायत का? जसं लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदार म्हणत होते की आम्हाला निवडणुकीला मतदान करू दिलं गेलं नाही, असं महाराष्ट्रात कुठल्या मतदारांचं आंदोलन उभं आहे, जन आंदोलन उभं आहे? इनफॅक्ट या विधानसभेमध्ये तर आठवा काही गावांनी आम्हाला मतदान करायचं नाही, करू देणार नाही, काही संघटनांनी, काही आंदोलनकर्त्यांनी, काही परंपरागत आंदोलनकर्त्यांनी मतदान करू नका अशी म्हणणारी मंडळी असताना मतदार मतदान करतोय, हेच लोकशाहीचं खरं चित्र समोर येत आहे। त्यामुळे नंबर 1, आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आत्मपराभवाचं प्रदर्शन करतायत। नंबर 2, मतदारांनी नावं का नोंदवली
आणि आयोगाने नावं का नोंदवून घेतली हा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे लोकशाहीवर चालणाऱ्या प्रक्रियेला तू लोकशाहीने का चाललायस असा प्रश्न उपस्थित करणं आहे. नंबर 3, आमचा प्रतिसवाल आहे, जे काही 5, 6, 7 लाख मतदार नव्याने आले तुम्ही म्हणताय तेच लोकसभेला नव्हते म्हणून तुम्हाला यश मिळालं का, याचं उत्तर तुम्ही द्यावं. आणि नंबर 4, सगळ्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शहरी नक्षलवादाची व्यवस्था त्याचे प्रवक्ते तुम्ही का बनताय, आमचा सवाल आहे. सर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात एक आता याचिका दाखल केलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्याची आता सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोगानं संध्याकाळी 6च्या नंतर झालेल्या मतदानाचे जे व्हिडिओ आहेत ते द्यावे अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे. या संदर्भात नोटीस देखील निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्याचा प्रयत्न कुठेतरी पराभवानंतर पोटदुखी आहे. आमचा विजय त्यांच्या पचनी नाही पडला. जनतेचं मतदान यांना अपचन करते आहे आणि मग न्यायिक प्रक्रियेत जे असेल ते निवडणूक आयोगाने करायला लागेल, माहिती द्यावी लागेल, व्हिडिओ असतील तर व्हिडिओही द्यावे लागतील. आम्ही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही, न्यायिक प्रक्रिया आहे ती. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सवाल कसे उभे राहू शकतात की मतदार मतनोंदणी का करतोय, आम्हाला नाही पटत. निवडणूक आयोग मतदार नोंदणी करून घेतोय, आम्हाला नाही पटत. मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहतो का राहतो, आम्हाला प्रश्न पडतो. तो 5ला मतदान वेळ संपल्यानंतर सुद्धा त्या कंपाऊंड मध्ये कायदेनुसार रांगेत उभा का राहतो, आम्हाला प्रश्न पडतो. हे प्रश्न यांना का पडतायत, विरोधकांना का पडतायत, हा आमचा त्यांना सवाल आहे. बोला. वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधण्याचा काढ असल्याचं संजय राऊतांनी आज विधान केलं. फडणवीसांना नेमकी वर्षा बंगल्यावरती जी प्रवेश करायची भीती कसं आहे? अरे बंगल्याचं संजय राऊतांनी सांगू नये. पहिला मातोश्री 2 बंगला कुठून आला त्याचं उत्तर द्यायचं. मातोश्री 2 बंगल्यावर मी व्यक्तिगत कधी आरोप करत नाही, त्यामुळे करणार नाही. त्याचा हिशोब पहिला संजय राऊतांनी मांडावा, मग सरकारी बंगल्यावर प्रश्न विचारावे.